नमस्कार शेतकरी मित्रांनो, पीएम किसान योजनेचा 19वा हप्ता 24 फेब्रुवारी 2025 रोजी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांच्या हस्ते बिहार येथून ट्रान्सफर केला जाणार आहे। जर पीएम किसान सन्मान निधी योजनेचा 19व्या हप्त्याचा जर तुम्हाला लाभ पाहिजे असेल तर आज केंद्र सरकारच्या माध्यमातून एक माहिती देण्यात आली आहे। 3 बाबी तुम्हाला ओके करण्यासाठी सांगण्यात आलेले आहेत। ज्या शेतकऱ्यांच्या 3 बाबीपैकी एक बाबी जर भी पूर्ण नसेल तर अशा शेतकऱ्यांना पीएम किसान योजनेचा 19वा हप्ता मिळणार नाही अशी स्पष्टपणे माहिती त्यामध्ये देण्यात आली आहे। या व्हिडिओच्या माध्यमातून पूर्ण डिटेल्स माहिती जी केंद्र सरकारच्या माध्यमातून आज देण्यात आली आहे ती माहिती मी तुम्हाला दाखवणार आहे। पीएम किसान योजनेच्या अधिकृत पोर्टल वरती ही माहिती देण्यात आली आहे। पूर्ण डिटेल्स माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत। त्यासाठी नक्की हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। तत्पूर्वी चॅनलवरती पहिल्यांदाच आला असाल तर चॅनलला सबस्क्राइब करून बेल नोटिफिकेशनला क्लिक करा। चला तर मग व्हिडिओ सुरू करूया। मित्रांनो, या ठिकाणी तुम्ही पाहू शकता भारत सरकार कृषी व किसान कल्याण मंत्रालय यांच्या माध्यमातून माहिती देण्यात आली आहे। एक बार फिर मुस्कुराएंगे किसान जब खातों में पहुंचेगा किसान सम्मान। प्रधानमंत्री किसान सम्मान निधि योजना की 19वीं किस्ती का लाभ प्राप्त करने के लिए बघा या ठिकाणी 3 बाबी तुम्हाला पूर्ण करण्यासाठी सांगण्यात आलेली आहेत। ज्या शेतकऱ्यांच्या या 3 बाबी ओके असतील अशा शेतकऱ्यांनी काही करण्याची गरज नाही। पहिली बाब आहे ई-केवायसी पूर्ण करण्यासाठी सांगण्यात आलेली आहेत। ज्या शेतकऱ्याने ई-केवायसी पूर्ण केलेली नाही अशा शेतकऱ्यांनी लवकरात लवकर ई-केवायसी पूर्ण घ्या। त्यानंतर दुसरी बाब आहे या ठिकाणी सांगण्यात आलेली ती म्हणजे एक्टिव बैंक अकाउंट को आधार से लिंक करवाए एवं डीबीटी एनेबल करवाए। आता या ठिकाणी सांगण्यात आलेलं आहे आपल्या बँक खात्याला आधार कार्ड लिंक करून घ्यायचं आहे आणि आधारला डीबीटी लिंक करून घ्यायचं आहे। जर आपल्या खात्यामध्ये हे पैसे जर येत नसतील तर डीबीटी ॲक्टिव्ह असणं गरजेचं आहे। त्यासाठी लवकरात लवकर हे काम करून घ्या। त्यानंतर तिसरं काम आहे भूमी रेकॉर्ड का सत्यापन म्हणजेच लँड सीडिंग। ज्या शेतकरी बांधवांची नो असेल अशा शेतकऱ्यांनी लवकरात लवकर कृषी ऑफिसमध्ये जाऊन लँड सीडिंग यस करून घ्यायचं आहे। म्हणजे जे डॉक्युमेंट त्या ठिकाणी मागतील ते सर्व डॉक्युमेंट तुम्हाला द्यायचे आहे। आज ही अपनी ई-केवायसी पूर्ण करवाए और अग्रिम किस्ती का लाभ पाए। ही माहिती केंद्र सरकारच्या माध्यमातून देण्यात आली आहे। अतिशय महत्त्वपूर्ण ही माहिती आहे। जास्तीत जास्त मित्रांपर्यंत हा व्हिडिओ नक्की शेअर करा। चॅनलवरती तुम्ही पहिल्यांदाच आला असाल तर चॅनलला सबस्क्राइब करून बेल नोटिफिकेशनला क्लिक करून ऑल बटनला मात्र नक्की प्रेस करून ठेवा म्हणजे प्रत्येक व्हिडिओचे सर्वप्रथम तुम्हाला अपडेट मिळत जातील। धन्यवाद मित्रांनो, पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये नवीन माहितीसह। तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र।